तर नमस्कार, मी प्रियंका स्वागत करते सुंदर अशा एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी जी डिझाईन दाखवणार आहे ना, ही मी खूप जणींना बनवून दिली आहे। म्हणजे मी माझ्या फर्स्ट क्लायंटला देखील ह्याच टाईपमध्ये डिझाईन बनवून दिली आणि ही डिझाईन मी आत्तापर्यंत किती जणींना बनवून दिली आहे हे मी सांगू पण शकत नाही आहे तुम्हाला। तर त्यामधलीच एक छोटीशी डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। खूप सुंदर दिसते आणि ट्रेंडिंगमध्ये राहिली आहे आणि अजून पण ट्रेंडिंगमध्ये चालू आहे ही डिझाईन, म्हणजे ह्या टाईपमध्ये। तर मी आज तुम्हाला मागच्या गळ्याची न डिझाईन शेअर करता पुढच्या गळ्याची करणार आहे, कारण की मागचा पुढचा गळा सेम आहे त्यामुळं। आणि खूप अर्जंट ब्लाऊज होता त्यामुळं मग मी पटकन असा पुढचा गळा शूट केला आणि आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे। प्रथम इथं 2 जरीच्या लाईन देऊन घेतल्या, जरी थ्रेडच्या, त्यानंतर एक शुगर बीटची लाईन दिली आणि त्यानंतर मग मी इथं स्टोन चेन जी असते ना तर ती चिटकवली आहे। आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये असं सांगणार आहे की तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये पटकन ब्लाऊज कसा तयार करायचा हे मी, म्हणजे वर्क करताना जास्त वेळ घालवायचा नाही, पटापट एकामागे एक काय करायचं जेणेकरून वर्क उरकलं जातं। आता इथं पाहू शकता मी एक 2 जरी थ्रेडच्या लाईन दिल्या, त्यानंतर एक शुगर बीटची लाईन दिली आणि मग लगेच जी आपली स्टोन चेन असते तर ती चिटकून दिली। तर स्टोन चेन चिटकवल्यानंतर तुम्हाला थोडा वेळ थांबावं लागतं, कारण की फॅब्रिक ग्लू जो आहे ना तर तो स्टोन चेनच्या साईडला लागलेला असतो आणि आपण ज्यावेळेस परत शुगर बीटची लाईन द्यायला जातो त्यावेळेस तो फॅब्रिक ग्लू पूर्ण हा सुईला चिटकून बसतो आणि सुईमध्ये मणी पण भरल्या जात नाहीत, खालचा थ्रेड पण वरती येत नाही। तर अशा वेळेस आणि परत आपण शुगर बीटची लाईन दिली तर त्यानंतर परत आपण हे स्टोन चिटकवले तर याला पण तसंच होतं, स्टोन प्रॉपर चिटकलेले नसतात, त्यामुळं मग ते इकडं तिकडं जातात, तो ग्लू सुईला लागतो, परत खालची सुईवरती व्यवस्थित येत नाही। तर यासाठी मी इथं काय केले पाहू शकता, स्टोन चेन चिटकवली, त्यानंतर थोडा वेळ मध्ये वाट पाहण्यापेक्षा तोपर्यंत हे आपण पान शेपचे जे स्टोन चिटकवले मी याच्यामध्ये अंतर एवढं सोडलेलं आहे की स्टोन चेनमध्ये आणि पान शेपमध्ये की 2 शुगर बीटच्या लाईन बसल्या पाहिजे, फक्त एवढं अंतर सोडलेलं आहे। एवढा तर अंदाज आपल्याला असतोच आणि त्या अंदाजानुसार इथे स्टोन जे आहेत तर ते चिटकून घेतले आहेत आणि दोन्ही स्टोनच्या मधलं अंतर जे आहे तर ते अर्धा इंच ठेवू शकता किंवा अर्धा इंचाला कमीही करू शकता, वाढवू शकता, ही तुमची चॉईस राहिली। मी इथं अर्धा इंचावरती साधारणतः चिटकवलेला आहे, माप वगैरे घेतलेलं नाही आहे, अंदाज पण चिटकवलेला आहे। त्यानंतर परत जेवढे पण स्टोन आहेत तो आपल्याला एक शुगर बीटची इकडं लाईन देऊस तर पूर्ण गळ्याला तोपर्यंत हे स्टोन व्यवस्थित असे सुकले गेले होते। त्यानंतर मग मी लगेच इकडं शुगर बीटची लाईन देऊन घेतली आणि इकडं देखील स्टोनला आउटलाईन देऊन घेतली। अशा प्रकारे पूर्ण जे स्टोन आहेत याला आउटलाईन दिली आणि त्यानंतर लगेच मग इथं 4 नंबरचा एक मणी आणि एक शुगर बीट्स असे सुईमध्ये भरून घेतले आणि हे भरून झाल्यानंतर अशा प्रकारे इथं लगेच 3 याची बुट्टी देऊन घेतलेली आहे पान स्टोनच्या वरती फक्त, आणि अशी पटकन सुंदर अशी ही डिझाईन लगेच तयार होते। आणि त्या इथं बघू शकता 3 याची तुम्हाला फक्त बुट्टी द्यायची आहे। खूप सुंदर सोपी डिझाईन आहे। तुम्ही कोणत्याही ब्लाऊजवरती बनवू शकता, ब्रायडलवरती बनवू शकता किंवा कस्टमरच्या असं कोणत्याही ब्लाऊजवरती बनवू शकता, खूप सुंदर दिसते। मी ह्या पान स्टोनचे जे वर्क आहेत ना हे आत्तापर्यंत खूप सगळे ब्लाऊज केले आणि ते दिसायला देखील इतके सुंदर दिसतात ना की त्याचं प्रमाण नाही आहे। म्हणजे ते अजून पण डिझाईन तितकीच ट्रेंडमध्ये आहे जितकी की पहिल्यांदा होती। त्यानंतर हे इथं असे छोटे मध्ये स्टोन चिटकवले आहेत जे की फिटिंगचे स्टोन आहेत, हे ऑप्शनल आहे। चिटकवल्यानंतर अजून छान लुक होतो, तुम्हाला चिटकवायचे असतील तर चिटकवू शकता किंवा नाही चिटकवले तरी पण चालतील, परंतु एक लुक जो आहे ना तर तो खूप सुंदर येतो, यासाठी चिटकवा असं मी म्हणेल नक्कीच। आणि इथं बघू शकता किती सुंदर असा लुक आलेला आहे याचा, आणि या टाईपमध्ये माझ्या खूप सगळ्या डिझाईन्स बनवून झाल्या आहेत, त्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबत शॉर्टमध्ये एकदा शेअर करते। आणि स्लीव्जला फक्त आपण असं जे पान शेपचे जे स्टोन आहेत ना तर ते अशा प्रकारे फिटिंगचे स्टोन चिटकवलेले होते। ह्या ब्लाऊजची प्राईस जी आहे ना तर ती मी 1200 रुपये घेतली होती शिवून। तुम्हाला कोणाला बनवून हवं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे कुठलाच व्हिडिओ मिस करणार नाहीत। प्रत्येक वेळेस वेळात वेळ काढून माझ्या डिझाईन्स पाहायला येतात आणि अशाच नवनवीन डिझाईन बनवत राहतात, त्यासाठी मनापासून धन्यवाद। आणि अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा। वेळात वेळ काढून इथपर्यंत येतात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार, धन्यवाद, थँक्यू, बाय, भेटू नवीन व्हिडिओमध्ये।